शेलारमध्ये शेलारपासून गणपती दर्शन आम्ही सुरू केलेलं आहे। वैयक्तिक घरगुती गणपती आणि सार्वजनिक गणपती उत्सव। मी शेलारमध्ये आमच्या ताई लोकांना सांगितलं तर नुसतं दर्शन हे निमित्त आहे, बाप्पाला आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे। गणेश उत्सव समारोह के शुभ अवसर पर जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था के संस्थापक सम्माननीय श्री नीलेश जी सांबरे ने आज दिनांक 22 सितंबर 2023 को अपने कार्यकर्ताओं के साथ पूरे भिवंडी शहर में सार्वजनिक गणेश उत्सव मंडलों में जाकर गणपति बप्पा की दर्शन की और गणपति बप्पा का आशीर्वाद लिया। तो वहीं सार्वजनिक गणेश उत्सव मंडलों के कार्यकर्ताओं ने सम्माननीय श्री नीलेश जी सांबरे को शाल व पुष्पगुच्छ तथा श्रीफल देकर स्वागत किया। इस संदर्भ में हमारे संवाददाता से वार्तालाप करते हुए जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था के संस्थापक सम्माननीय श्री नीलेश जी सांबरे ने बताया कि शाखा प्रमुख योगेश केवळे साहेब यांचंही आता आगमन झालेलं आहे। रामनगर रहिवासी मित्र बघा छोटी आजीजा साहेब यांचंही आगमन झालेलं आहे। गोविंद साहेब आदेश आवटे साहेब
भिवंडीमध्ये शेलारपासून गणपती दर्शन आम्ही सुरू केलेलं आहे. वैयक्तिक घरगुती गणपती आणि सार्वजनिक गणपती उत्सव. मी शेलारमध्ये आमच्या ताई लोकांना सांगितलं तर नुसतं दर्शन हे निमित्त आहे, बाप्पाला आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे. परंतु या विभागातले ज्या विद्यार्थिनी असतील ज्यांना उद्याला इंजिनियर होऊन IITला इंजिनिअरिंगला जायचं आहे, ज्यांना MBBS करायचं आहे, त्या विद्यार्थिनी भिवंडी शहर आणि परिसरातल्या 100 विद्यार्थिनी दरवर्षी आपल्या झडपून येथे कॅम्पसमध्ये द्या. त्यांनी पाहिलेलं स्वप्न 100% पूर्ण करण्याची जबाबदारी जिजाऊची असेल. त्याचबरोबर आरोग्याबाबतही सांगितलं. प्रत्येक गणपती महोत्सव मंडळाची इथे सांगतोय तर आपल्याकडं भिवंडीमध्ये सरकारी हॉस्पिटलची चांगली सुविधा नाही आहे, परंतु आपल्या जिजाऊ संस्थेचं हॉस्पिटल आहे तर ते अगदी ठाण्याच्या ज्युपिटरला लाजवेल. प्रत्येक गोष्टीला अगदी फिजिशियनही MD आहेत, गायनाईक लेडीज डॉक्टर लेडीजच आहेत, पीडियाट्रिशियन आहेत, अगदी सिझरिंगही होत आहे, कॅन्सरपर्यंत सर्व शस्त्रक्रिया होतात. तर बाबा आता अंगावर कुठला आजार काढायचा नाही. जिजाऊ आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. आपल्या विभागातील आपल्या नातेवाईक किंवा शेजारी पाजारी कुणीही गोरगरीब जरी रुग्ण असला तर जिजाऊच्या एका कार्यकर्त्याशी संपर्क करा, त्याला नेऊन पूर्ण बरं करण्याची जबाबदारी जिजाऊची असेल. आणि परत एकदा हात जोडून विनंती केली सर्वांना आणि करतोय मंडळात तर 10,000ची नोकरी गोडाऊनमध्ये करण्यापेक्षा इयत्ता 9वी पासूनच विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्त्व सांगा आणि गोडाऊनचे मालक कसे आपण होऊ या दृष्टीने उद्या धंदा करायचा झाला तर त्या दृष्टीने आपण वाटचाल करूया. आपल्या समस्या शासन सोडवेल तेव्हा सोडवेल, परंतु आपली जबाबदारी देशाचे नागरिक आहोत आपण. आपल्याला आपल्याकडे असलेला अतिरिक्त पैसा हा समाजाच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी लागला पाहिजे. या विचारधारेने भिवंडी आणि भिवंडी परिसरातील जे मोठे लोक असतील त्यांनी वागावं, जेणेकरून हा समाज जो पीडित समाज आहे, गरीब समाज आहे, हा आपल्याच शरीराचा आपल्याच कुटुंबाचा एक भाग आहे हे समजून आपण काम केलं पाहिजे असे बाप्पाच्यांनीही प्रार्थना केली आणि भिवंडी प्रार्थना केली.